जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ही आपली पारंपरिक रेसिपी तयार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले, कशी केली आहे ते चला पाहूया. घरामध्ये भाजीला काहीच नाही आहे ना, चला तर आपण ही पारंपरिक रेसिपी करूया किंवा आजी पणजीच्या काळातील रेसिपी आपण करूया. तर इकडे हे जे कुरडया आहेत त्या 4 ते 5 कुरडया घेतलेल्या आहेत आणि गरम पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजत ठेवलेल्या आणि त्याच्यानंतर त्या काढून घेतलेल्या आहेत. तसेच इथे 2 कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो चिरून घेतलाय आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. बाकीचे मसाले मी टाकताना दाखवतेच. तर आता आपण इकडे गॅसवर कढई ठेवूया गरम करायला. तसेच हे थोडेसे शेंगाचं कूट पण घेतलेले आहे आणि भाजलेले शेंगदाणे पण मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे. तर आता कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल याला जरा बऱ्यापैकीच टाकायचं, तर भाजीची चव अप्रतिम होते. तर आता आपलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊया. तसेच थोडासा चवीनुसार हिंग टाकूया. हिंग हा पोटासाठी खूप चांगला असतो. तर ही अगदी जुनी पारंपरिक आणि पहिल्यापासून घराघरामध्ये बनली जाणारी रेसिपी आहे. तर ही चवीला खूप छान होते. समजा तुमच्या घरामध्ये भाजीपाला बिलकुल नाही आहे आणि सकाळी टिफिन द्यायचा आहे, तर ही ऐन वेळेस भाजी नक्कीच तुम्ही करू शकता. कुरडया अख्ख्या जरी नसल्या आणि त्याचा चुरा झालेला जरी असेल तरी त्यापासून ही रेसिपी करू शकता. तर आता जिरे मोहरी छान लाल झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकलाय. आता लसूण पण छान तेलावरती लाल करून घेऊया. मग बारीक चिरलेला आपण कांदा टाकून घेऊया. तर ही जी रेसिपी आहे तर तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला पण खाऊ शकता. अगदी सुक्की बनवायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला ना, तो पोह्यासारखी किंवा नूडल्ससारखी तुम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी ही रेसिपी नक्कीच करून खाऊ शकता आणि मुलं ही आवडीने खातील, नक्कीच आवडीने खातील. तर आता कांदा टाकून घेतलेला आहे. आता कांदा छान लाल होऊ देऊया तेलावरती. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली किंवा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अगदी आवर्जून तुम्हाला मी विनंती करत आहे की कमेंटमध्ये सांगा. तर आता कांदा आपला छान लालसर होत आहे. तर ही रेसिपी अगदी झटपट होणारी आणि खूपच चटपटीत चवीला लागते आणि तुम्ही ही गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर ज्वारीच्या खाऊ शकता किंवा तिचा आस्वाद घेऊ शकता. तर आता टोमॅटो आपण टाकून घेतलेले आहेत. टोमॅटो पण छान ह्याच्यामध्ये परतून द्यायचे. टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार. तर घरामध्ये भाजीला काही नसेल तर सकाळी टिफिन द्यायचा असेल तर अगदी ऐन वेळेस तुम्ही ही चटकन रेसिपी करू शकता आणि सगळे आवडीने खातील अशा प्रकारची ही रेसिपी आहे. थोडंसं आपण मीठ टाकलेले चवीनुसार. थोडी हळद. इथे धने पावडर टाकली आहे. तसेच जिरे पावडर पण टाकूया. 1 छोटे छोटे चमचे धने जिरे पावडर टाकली, हळद टाकली. आता आपण लाल तिखट पण याच्यामध्ये टाकून घेऊया. तेलावरती छान मसाला परतून घेतला जातो. आता थोडेसे अख्खे शेंगदाणे पण टाकलेत. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील. आता इथे लाल मिरची पावडर टाकली आहे 2 चमचे. ही चवीला जरा तिखट आहे पण ही तिखटच भाजी छान लागते किंवा आम्हाला अशी आवडते. तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी तिखट टाका. तर आता ह्या भिजवून ठेवलेल्या कुरडयाचा जो भुगा आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊन छान परतून घेऊया किंवा हलवून घेऊया.
ह्या भाजीला शिजायला बिलकुल वेळ लागत नाही, कारण कुरडया आपल्या अगोदरच भिजलेल्या असतात गरम पाण्यामध्ये, त्यामुळे ही पटकन भाजी तयार होते. तर गडबडीच्या वेळेस ही भाजी एक उत्तम पर्याय आहे. त्यात आपण शेंगाचं कूट पण टाकून घेतलेले. शेंगाचं कूट जरा जाडसरच टाकायचं. आता छान मस्त ही आपली भाजी तयार आहे. याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकूया खूप सारी, आणि गरमागरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व करूया. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. याला जास्त वेळ काही शिजू द्यायची गरज नाहीये. तर आता मस्त अशी आपली ही कुरडईची भाजी तयार आहे. कोथिंबीरने डेकोरेशन करूया. वा, सुंदर, खूप छान आणि चटपटीत ही आपली रेसिपी तयार आहे. तुम्हाला हवं तर थोडा वेळ झाकण ठेवू शकता. अगदी 2 पण नाही, 1 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं. एक वाफ काढून घेतली. तशा पद्धतीने ही आपली भाजी तयार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद.